हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सो आज आहे चतुर्थी, तर मी पूजा वगैरे आवरलेली आहे आणि घर पण स्वच्छ करून झालेलं आहे. सो मी आज बनवणार आहे शाबूची खिचडी. उपवास आहे तर सगळेजण तेच खाणार आहेत. सो माझ्या पद्धतीने मी बनवते आज शाबूची खिचडी, तर तुम्ही पण बघा कशी वाटते तुम्हाला. सो मी इथं पहिले तेल टाकलेलं आहे. तेल मी फ्रेश यूज केलेलं आहे, म्हणजे रोजच्या जेवणात मी यूज करत सगळं वेगळं यूज करते. त्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे इथे आणि नंतर मग आलू कट करून घेतलेले आहे, कढीपत्ता हे दोन्ही पण त्यामध्ये टाकले आहे आणि थोडेसे गोल्डन ब्राऊन होऊ देते मी आलू. त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे लाल तिखट. हिरव्या मिरच्याची पण करतो, पण मला यावेळेस लाल तिखटाची आवडत होती, तर मग त्यानंतर मी मीठ टाकलं आहे. नंतर भिजू घातलेला शाबू टाकलेला आहे त्यामध्ये आणि छान मिक्स करून घेतलेला आहे. आणि नंतर वरनं मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे इथं, आणि शेंगदाण्याचं कूट भरपूर प्रमाणात टाकावं, छान येते, मस्त टेस्ट छान येते त्याची. आणि इकडे बघा माझी शाबूची खिचड झालेली आहे आणि माझं थाली पण रेडी आहे उपवासाची. थँक्यू सो मच.